हिरवागार शापू आहे। तर रानातला ताजा ताजा आपण शापू देखील काढून घेऊया। हे पहा, अगदी 2-3 पावसामध्ये छानपैकी आपला शापू आलेला आहे। नाही असं थोडंसं भाजीपाला लावला की मग बरं पडतं जरा। मस्तपैकी आपली ताजी ताजी शापूची भाजी असं आपल्याला करायची आहे आणि मस्तपैकी असा वास येतो बरं का शापूचा। तर पाहू शकता एवढी शापू आपण काढून घेतलेली आहे। मुळा देखील आपण थोडासा भाजीबरोबर खायला काढून घेतलेला आहे। भाजी अशी कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली होती मी, त्याच्यामुळे अगदी फ्रेश राहिली बा। आपल्याला जर दुसऱ्या दिवशी करायची असेल किंवा संध्याकाळी भाजी करायची असेल तर अशी भाजी निवडून घ्यायची किंवा अशीच कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची, म्हणजे छान राहते। तर भाजी आता आपली निवडून झालेली आहे आणि बारीक अशी कट करून घ्यायची एकदम। जी देठ आहेत ना ती बारीक बारीक अशी कट करून घेतली आणि खाताना देखील दाताखाली वगैरे गुतत नाही, अशी बारीक चिरून घ्यायची चांगली। अशी बारीक चिरून घ्यायची। तर आपण एका वाटीमध्ये टाकून घेऊया, जी बाकीची भाजी व्यवस्थित आपल्याला पटपट चिरता येईल। न आवडणारे देखील ही भाजी आवडीने खाते, अशी भाजी आपण आज करणार आहोत आणि अगदी कमी साहित्यामध्ये बरं का। तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बारीक अशी चिरून घ्यायची शापू कधी पण। तर पाहू शकता अशी मस्त आपली शापू इथे पाहू शकता मस्तपैकी आपण बारीक चिरून घेतलेली आहे। आता एका टोपामध्ये आपण काढून घेऊया। आता ही पावसामुळे खरं तर स्वच्छच भाजी आहे बरं का, पण एकदा पाण्यातून आपण काढून टाकूया। खरं तर भाजी कट करायच्या आधीच भाजी ही स्वच्छ धुतली पाहिजे, परंतु आपली रानातली ताजी ताजी भाजी आहे आणि अजिबात माती नव्हती बरं का या भाजीमध्ये, म्हणून मी आधी धुतली नाही, फक्त एकदा पाण्यातून आपण काढून घेऊया। आता आपल्याला लसूण थोडासा सोलून घ्यायचा, मस्तपैकी गावरान लसूण आहे, बारीक बारीक आहे असा पाहू शकता। फक्त थोडासा असं चुरगाळून घेणार आहे, जास्त पण सोलणार नाही। भाजी आता धुवून घेऊया। तर पाहू शकता आपली भाजी आता धुवून झालेली आहे। आता आपण गॅस चालू केला आहे, तेल टाकून घेऊया। आपण मिरची टाकली आहे आणि मिरची चांगली बारीक करून घ्यायची। तर मिरची आपल्याला चांगली तळून घ्यायची आहे। आता आपण लसूण टाकून घेऊया। लसूण मी ठेचून घेतलेला आहे, ठेचलेल्या लसणाचा स्वाद छान येतो भाजीमध्ये। मिरची आणि लसूण छानपैकी तळला आहे। आता आपण यामध्ये शापू टाकून घेऊया। तर पाहू शकता 2 मिनिटांमध्येच भाजी कमी झाली। कढई भरून दिसली तरी खूप कमी होते ही भाजी। आता आपली भाजी चांगली परतली आहे। आता यामध्ये आपण मुगाची डाळ घेतली आहे ती टाकून घेऊया। मुगाच्या डाळीमुळे भाजीला छान चव येते। आता ही भाजी आपण झाकून ठेवूया, झाकण काढूया। पाहू शकता मुगाची डाळ देखील छानपैकी वाफवली जाते अशी। आता आपण परतून घेऊया। आपण गॅस मोठा करूया। थोडीशी भाजी आता आपण परतून घेणार आहोत आणि पाहू शकता मस्तपैकी मुगाची डाळ टाकली ना भाजी खूप चवीला छान होते आणि लसूण थोडासा ठेचून टाकायचा। आता यामध्ये आपण मीठ टाकूया। तर मीठ सगळ्यात शेवटीच टाकायचं। मिठाचा अंदाज चुकत नाही।
2 मिनटं आपण भाजीला पुन्हा एकदा परतून घेऊया आणि मीठ टाकल्यामुळे आता भाजीला पाणी सुटलं जाईल आणि त्याच पाण्यामध्ये भाजी छानपैकी शिजली जाईल. आता मगाशीच आपण 5 मिनटं वाफवून घेतलेली आहे मंद आचेवरती, त्याच्यामुळे भाजी ही मऊसूत झालेली आहे आणि मुगाची डाळ देखील छानपैकी वाफवली आहे. परंतु आता मीठ टाकल्यामुळे त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला एक 5 मिनटं मंद आचेवरती भाजी ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पाहू शकता आता पाणी सुटतं भाजीला मीठ टाकल्यामुळे. असं 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया आणि पाहू शकता मस्तपैकी आपली डाळ देखील वाफवली आहे आणि भाजी देखील शिजली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा बरं, खूप छान होते चवीला. लसूण आपण जो ठेचून घातलेला आहे त्याचा वास खूप छान येतो आणि जास्त पण डाळीचा गाळ नाही करायचा. बोट चेपेपर्यंतच आपल्याला डाळ इथे शिजवून घ्यायची आहे. पाहू शकता हे पहा मस्तपैकी अशी डाळ शिजली आहे. तर भाजी आपली शापूची इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी एकदा तरी करून पहा, खूप छान होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण भाजी केलेली आहे. न खाणारे देखील आवडीने शापूची भाजी खातील, एवढी छान लागते. भाकरीबरोबर अप्रतिम लागते. आज केलेली शापूची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी शापूची भाजी एकदा तरी करून पहा.